नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज दिवसभर मार्केटमध्ये काय घडले याचा सविस्तर आढावा घेऊया, म्हणजे उद्या आपल्याला काम करायला सोपे जाईल. सध्या सोशल मीडियावरती RBI कडून सोने विकल्याची बातमी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण हे सर्व दावे खोटे असल्याचे RBI कडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. RBI कडे 880 टन सोन्याचा स्टॉक आहे, तो शिल्लक आहे. मासिक बुलेट सोर्सेसच्या माध्यमातून हा जो साठा प्रसिद्ध केला जातो, त्याच्यामध्ये अधिकृत आकडेवारी RBI कडून जाहीर केली जाते. ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि फेक असल्याचं RBI कडून सांगण्यात आलेले आहे. अशी कोणत्याही सोन्याची विक्री RBI ने केलेली नाही. निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्स संदर्भात आणि विदेशी गुंतवणूकदारांना जो टॅक्स लावला जातो, प्रॉफिट गेन टॅक्स, ह्याच्यावरती सूट देण्यासाठी बैठक बोलवण्याची बातमी मार्केटमध्ये आली आणि मार्केटमध्ये आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर भारत अमेरिका यांच्यामध्ये ट्रेड डील 99% पूर्ण झाल्याची बातमी देखील मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून अधिकृत कोणतीही घोषणा झाली नसली तरी या दोन गोष्टीचा परिणाम मार्केटवरती पाहायला मिळाला. कच्च्या तेलामध्ये आपल्याला आज वाढ पाहायला मिळत आहे. $98 आसपास कच्च्या तेलाची किंमत सुरू आहे. तसेच आता व्हिडिओ बनवताना जर आपण पाहिले तर सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये आता दबाव पाहायला मिळत आहे. अमेरिकन मार्केटमध्ये देखील आपल्याला दबाव दिसून येत आहे. निफ्टीने 7 व 8 एप्रिलला जो गॅप बनवला होता, तो आज मार्केटने गॅप फिल केला म्हणायला काही हरकत नाही. आणि तो गॅप भरूनच मार्केटने तिथून रिकव्हरी दिल्याची आपल्याला पाहायला मिळाली. निफ्टीने डे लो पासून 300 पॉईंटची रिकव्हरी दिल्याची आपल्याला दिसून येते. निफ्टी 23,415 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 23,151 चा लो बनवला. लो पासून वरती जात 23,459 चा हाय बनवला, तर बंद होताना निगेटिव्ह मध्ये 23,405 वरती निफ्टी बंद झाली. निफ्टीतील 22 शेअर्समध्ये तेजी होती, तर 28 शेअर्समध्ये दबाव पाहायला मिळत होता. निफ्टीतील सर्वात जास्त वाढलेले शेअर्स म्हणजे अपोलो हॉस्पिटल, टाटा मोटर्स, मॅक्स हेल्थ, SBIN, ICICI बँक. तर सर्वात जास्त पडलेले शेअर्स म्हणजे TCS, टेक महिंद्रा, SL टेक, इन्फोसिस आणि विप्रो. याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त दबाव पाहायला मिळाला. मार्केट सुरू होण्यापूर्वीच आपण वर्तवलेला अंदाज खरा ठरला. IT सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळाला. बँकिंग सेक्टरमध्ये आज चांगली तेजी पाहायला मिळाली. आणि सकाळीच आपण ज्या पद्धतीने चर्चा केली होती की काल बँक निफ्टीमध्ये निफ्टीप्रमाणे रिकव्हरी दिसून आली नाही व निफ्टीला खाली जाण्यापासून IT सेक्टरने वाचवले, तर आज अपोजिट चित्र पाहायला मिळालं. मार्केटला वरती घेऊन जाण्यामध्ये बँकिंग सेक्टरचा हातभार होता, तर मार्केटला खाली घेऊन जाण्यासाठी IT सेक्टर काम करत होतं. NSE वरील 1,379 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 1,915 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. 106 स्टॉकना अप्पर सर्किट लागले, तर 113 स्टॉकना लोअर सर्किट लागले. बँक निफ्टीसाठी सर्वात मजबूत सपोर्ट म्हणावा तर 53,000, 53,125 हा होता आणि याच झोन पासून बँक निफ्टीमध्ये आपल्याला शानदार रिकव्हरी पाहायला मिळाली. बँक निफ्टीमध्ये रिकव्हरी इतकी जोरदार होती, जवळपास 1,250 पॉईंटची रॅली बँक निफ्टीने दिली. बँक निफ्टी 53,514 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 53,027 चा लो बनवला. लो पासून वरती जात बँक निफ्टीने 54,299 चा हाय बनवला, तर बंद होताना 54,185 वरती पॉझिटिव्ह साईडला बँक निफ्टी बंद झाली. बँक निफ्टीतील 12 बँकांमध्ये तेजी होती, तर 2 बँकांमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता.
निफ्टी निगेटिव्ह मध्ये बंद झाली तर बँक निफ्टी पॉझिटिव्ह मध्ये बंद झाली. उद्या सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी राहणार आहे. बँक निफ्टीसाठी 53,000 हा खालील बाजूस स्ट्रॉंग सपोर्ट झालेला आहे, तर वरील बाजूस 54,500 ब्रेक केल्यानंतर बँक निफ्टीमध्ये फ्रेश तेजी पाहायला मिळू शकते. निफ्टीने देखील 23,000चा हा सपोर्ट मजबूत केल्याचा आपल्याला दिसून येतो, तर वरील बाजूस 23,800 ही लेवल ब्रेक केल्यानंतर फ्रेश तेजी निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते. सध्या जे ग्लोबल मार्केटमध्ये वातावरण पाहायला मिळत आहे ते असेच जर राहिले तर उद्या आपले मार्केट देखील निगेटिव्ह मध्ये ओपन होऊ शकते. आम्ही जो अंदाज वर्तवतो तो जर तुमच्या फायद्याचा ठरत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही केलेले विश्लेषण कसं वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.